या ठिकाणी मायरा महेश उमने यांच्याकडून या बगडीकडून 100 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे नारायण पाष्टे यांना 100 रुपये आले. दादा नारायण पाष्टे यांना 100 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी महेश शिकवत श्री महेश शिकवत आणि श्री संजय शिकवत या आमच्या दादांकडून 200 रुपये कार्यक्रम आले. मंडळ आभारी त्यांचं असं म्हणणं आहे की करेक्ट काम झालं पाहिजे. नक्कीच काम करत होणार याच्यात काय होणार नाही. खेळण्यात प्रसन्न संघाकडून आलेले आहे. धन्यवाद. 200 रुपये आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रतिबंध करून ज्यांच्या काही गरज आपल्या गोकुळाला जायला पाहिजे ही जबाबदारी मी तुझ्या सोबत आहे. देवा एवढी मोठी जबाबदारी सोडून मला एक शंका आहे. देवा अशी कोणती शंका आहे? अशी कोणती शंका आहे देवा? एवढ्या मोठी जबाबदारी देऊन काय जरा कुणाचा आणि हुकूम कुणाचा देवा? अरे रेड्या हुकूम माझा आणि कायदा तुझा. याच तर देवा याच याच देवा काय करणार? न मागता मी देवाला बऱ्याच वर्षापूर्वी नवस केला होता. पण देवाने काय केलं माहितीये का? अहो मी लग्नास आलोय पण देवाने मला किती वाट्या दिल्या? किती दिल्या माहितीये का? अहो 16,108. श्री अजय पाष्टे कॅप्टन यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अहो एवढ्या बायका मी कसे सांभाळू? एवढ्यात वर दिसतायत सर्वे. मग थोडे थोडे वाटून घेऊया. जमल का? काय जमणार? कोण आहे का? हा ठीक आहे ना. पण ह्याचा काम नाही. माझा मित्र वाखड्या अहो त्याला बोलायला घेतो आणि बघा अरे वाखड्या रे वाखड्या. अरे शोधून मी सर मी रान काढिला काया बोल गायला कुणी रे पाहिजे. 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 शोधून मी सर
खाली कर खाली कर अरे वरती काजू झाड सांगतोस मला मरतोय मरतोय मला माग्या काय गोदा वराटोस किती वराटोस ना काय वांगी खाल्ला नाही 4 दिवस वाजता गोंधळ गावात वाकड्याच्या गाणी वांगी खाला वाकड्याच्या गाणी वांगी खाला तू काय वांगी खाते काय काय मला मला चारा घालते तुला खायला बच्चे मरतोय तो काय आता वासरू वाटतो दुखणं पण ना ते काय आमची उन्हाळा सोडलेली आहे काय अरे एवढा उशीर काय केला मी याला सुशील मी आता असं घालत बसलेला माणूस आहे मी याला सुशील जाऊतो अरे मी वरती मरतो राहणारा घरपात होता घरपात मी याला तिथं होता संतोष हो सांगतो ना वागण्या तुला कोणतरी वराटोय बघ इथला धूम ठोकली का नाही शिकवण का ठोकली ठोकली तर आलो कुठे चिराटी झालो चिराटी आलो चिराटी तिथं संजय काय संजय पण सांगा वाकड्या जीव घालवतोय तुला तिकडे कोणतरी वराटोय बघ इतना धूम ठोकली का नाही बापरे 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 मेलास गाय तिथं सतवला इथं मध्ये आलो तिथं गोंधळ बापरे तुझी गाय बाजून ठेव अरे तुमचा खल्लन तरी काय ते सांगाल का नाही भरपाई करून देईल इथला धावत कसा बसा काय झाला तरी काय रे मेल्या तुला काय गावात आहे तो माहितीच नाही काय नाही अरे आज रामनवमी आहे इकडे अरे तू वाकड्या का झाला सर्व आकडे झालो अरे पहिला ठरवलं हा सगळं सांगायला पाहिजे मी यालाच केलो अरे माझ्या गाई माहिती तुला किती आहे किती आहे 4 गाई आहेत अरे एवढे कमी काय केलं कमी होत्या 60-70 कमी केलं म्हणू दे एवढा काय आता समजलो तुम्ही 4 ठेवले त्याच्यात एक बैल ठेवला बघ एक बैठ ठेवला एक बैल ठेवला मग त्या गायाची नावं ठेवली असतील आवाज सगळा ठेवून झालाय काय झाले सांगायला पाहिजे नाव मारायला लावतो की नाव का म्हणते काय झाला एक दिवस बांधायला जरा संध्याकाळचा कालो झाला तिथं जरा गडबड झाली बघ मग काय केला संध्याकाळी 8 वाजता गाई वाढायला आणल्या त्या खाली दोन आणि एक साईडला एक बैल बांधतो ना गडबड झाली ह्या साईडला 2 गाई बांधल्या आणि इकडच्या खाली जरा गडबड झाली सकाळी 5 वाजता मी जातो दूध काढायला बघ अरे बापरे 2 गाईंचं दूध काढलं दुसऱ्या खालीच गेलो बापरे काय हमरत होती काय अरे दूध काढायला गेलो 2-3 असं सपत पाण्याचं मारलं आणि वळला का नाही अरे मेला सुद्धा बैल होता एवढा वाढला मेला आणि लात हाणला ना पहिलीची लात हाणला ती तांबूच्या शिंगाडाव तांबूल उडवलं ती कालीच्या शिंगाडाव अरे बापरे आता सगळा मोडून टाकला माहिती आहे सर्व वाकडं आलं बघ हो झाला ते मरू दे मला बोलू सगळं सांगतो काय अरे काय गायचा वासरू काय मी याला पिशवीत वासरू आणतात तुझ्या मर्या तुझ्यावरती राहणार आता काजू बियांचा सीझन माहिती आहे बिया आहेत बिया आहेत काय माझ्याच काजूवरचे आणले मला पण माहिती आहे नियम त्याला 10च्या दिला ना 20 तो म्हणतो इकडं ऐकून घे काय झाला कशाला बोलवलं कशाला बोलवले सांग अरे आपला देव भगवान भगवान श्रीकृष्ण अरे बापरे त्यांची काय कामगिरी आपल्याला माहिती आहे का सांग लवकर साक्षात घडवण्याचा मेला ताट माट करून नाही दूध लावून घेऊन मग तुमच्या बाजारात गेले आहे बाजारात चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा यालाच कधी जाऊन तो मेल्या असली कामगिरी सांगतोस मला मग तुला काय पाहिजे मला लावतोस हे कोण नाही कोण नाही हे काय बसते हे काय तुम्ही हे बोलतो काय काय बोलतात काय जाऊ दे अरे त्यासाठी पण माझा एक मित्र आहे काय बोलतोस काय अरे बोलत हो काय सगळ्या
सगळ्या बांधून बनवले माहिती आहे. अरे बोबड्या रे बोबड्या, याची भाषा तुला समाधान आहे. बोबडा आहे. बोबड्या रे बोबड्या, अरे आहे दिवाकड्या रानात रे, तुझा आवाज येतोय कानातले. अरे सुद्याला सांग तू जो मात्र आलोच बघ मी शरात रे. सुद्याला सांग तू जो मात्र आलोच सुरेश सकाराम भुवन यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. कुमार आराध्य सूर्यकांत वडवे यांच्याकडून 50 आलेले आहेत. आणि खेमनाथ प्रसन्न संघाकडून आमचे साऊंड मास्टर अभिदादा कोकाटे यांना 200 रुपये आलेले आहेत. बरोबर. चांगला त्यांनी साऊंड लावल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. महेश शिकवण आणि संजय शिकवण त्याचप्रमाणे आणि आता संघाचे स्टार प्लेयर श्री देवेंद्र रेवाले यांच्याकडून सर्व कार्यक्रमासाठी 200 रुपये आलेले आहेत. सर्वांचे मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. मी काय तुझं झालं झालं काय हा बॉटल वाजवतो मग हा का नाही वाजवतोय. अरे मी काय थांब हा आता काय वेगळा काय तुमचा तुम्हाला लोणवलीत नाही केला. आता सांग अरे तुला पहिला सांगितलं तो बोबडा म्हणून तो विचारतोय तुझं कान गेलं तुझं ते. अरे तो तुला पहिला सांगितलं त्याची जीभ चोचरी आहे. अरे त्याची जीभ चोचरी आहे असं सांगतो तो. पुढे सांग. अरे मी दुसऱ्याच वस्तूचं नाव ऐकलं. पुढे सांग त्याला. तुझं नाव काय बोलतो. माझं नाव तोच. तुला कशाला बोलवले बोलतो ना. मला काय बोलवली सांगतो ऐकून घे. 16 शतकाची आठ गवळ्यांचा मेला आता तुझ्या बायको निघाय. अरे तो कसा नाही बोलत. अशा गवळणी जमा होऊन येतात नाही काय त्याला मेला म्हणतात. मेला आलं गेली आत्मा काय बोलतो ही सुकेची जत्रा बोलतात. बोल ना हातून पुढे जा. पुढे 16 शतकाच्या आठ गवळ्यांचा मेला थाट माटावर. अरे गेला काय बोलतो काय मेला तसा नाही बोलतो. मरण मावतोस. अरे थाट नाट करून म्हणजे लाली पावडर लिस्टिक असं माहिती लावतं. केला म्हणतो थाट माट करून. मेला कधी जाऊन तो थाट माट करून लाली पावडर. पुढे सांग. तू पुढे सांग. मथुरेच्या बाजारात काय बोलतो बघ काय उठायच्या बाजारात. अरे असं नाही सांगत तुला तो. इकडे पुढं
मिळाला आपल्या भाटनाक्या कसा मंगळवारचा बाजार असतो माहिती आहे, तसा तो मथुरेचा बाजार तिकडे चालले त्यांना अडवायचे आहे असं सांगतोय तो. पुढे सांग. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. पैसे भेटतील आता काय माझा आणखी मिटलं अरे सांग काय आणखी तुकड्या तो आणखी त्या वाटा झाला बोलायला आलाय त्याला खरोच उद्या वाजता उघडायला माझ्याकडे पाणी टाकणार नाही दुधात, अजिबात पाणी टाकणार नाही उद्या वाजता नाही. सांग पुढं काय ना हा अरे मी तसा नाही सांगतो. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा म्हणजे असं ह्या वाटण आले की नाही की आपण त्यांना रस्ता असा अडवायचा प्रतिबंध करायचा आहे असं म्हणतोय. काय हे बोलते काय मला समजतच नाही. अवलायची आहे हे पुढे जाऊ. हे वाकड्या हा. काम करा. अरे मोरू दे. काय झालंय आता काय आहे इथं रामनवमी मग पुण्यावरून मुंबईवरून माणसा जे काकलवाणी मिटलं हा हे आणखी बिंदी सगळे आले मग त्यांनी काय तो चालले बापरे. काय झालं? नको तर नाही बोलत. तो काय म्हणतोय साखरमाने आलेत ना पुण्यावर ना मुंबईवर ना तरी तोच आणि बटर आणले ना असं म्हणतोय तो. हो चल म्हणू दे जाऊ दे. मी जाईन पण मी पुढे नाही त्यातली एक चल गवलं नाही हे का नाही ती काय झालं नको वाजवू श्री हरी मोरले, 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 मोरले नका पुकारले, तो
अगं चंद्रा बोल की राधा. अगं गेल्या 8 दिवसापासून ठरवलं आपण मथुरेच्या बाजारात जायचं. हो ग. आणि हल्लीचा जमाना तुला माहितीच आहे. आपण जवानपुरी आपल्या जीवाला घोरी. अगं कोण डोळा मारी बघ ना आतापासूनच. कोण धगावडी माझा बांधलाय तुझा बांधलायस का? मग तुझ्या ओळखीची कोण मावशी आहे का? नाही ग. तुझ्या ओळखीची असली तर तुझ्या ओळखीची कोणच नाही. मग त्या वरचढीच्या मावशीला बोलू का ग? अगं असं म्हणजे काय? भांडण आहे. ठीक आहे मग त्या खालच्या वाडीतल्या मावशीला बोलू. बोलो पण आता अगं मावशी ग मावशी. घाली दे ग घाली दे. काय ग घाली ते? आता आल्यावरच विचार काय घालते ती. अगं मावशी ग मावशी. अगं पाजी दे ग पाजी दे. काय गे रात्रीची पाजी ते? आता आल्यावरच विचार काय घालते आणि काय पाचते ती. अगं मावशी ग मावशी. आली आणि शांत आली शालू आली. आता करायचं काय? आता आली मावशी बाय. आता आली मावशी बाय. आली मावशी बाय. पाणी पाहिजे का? पाणी नको. हे बघ बोला की आणू. हे बघ नवरा आजारी आहे त्याला दूध पाहिजेच होते बर का. आणि मावशी खाली ते म्हणजे काय ग? बघितलं का? अरे रातच्या घरला जुलाब करते त्याला डायपर चेंज करतो. अय्या मावशी हे कुणी घेतलं? हे बघ घेतलं. अगे माहिती एक मिनिट. राकेश शिकवणीतला 200 रुपये दिलेला आहे. नाव ठेवण्याची झालं पाहिजे. त्यांचं मस्त नाव घेणार आहे. घेऊ का पोरी नाव? एकदम तुझ्याकडून कर्णधाराकडून तुला 100 रुपये आलेला आहे. धन्यवाद. पाहिजे कडक. त्यांचं कडक नाव घेणार. त्यांनी पहिला चष्मा नव्हता का? तू एंट्री केलीस तेव्हा चष्मा घातला. घेते नाव चांगलं मस्त नाव घेते. एकदम खसखशीत घेते बर का. ए पोरीनो तुम्ही बी ऐका बर का. नंतर तुम्हाला बी ते घ्यायचंय लागणार बर का.
घेतली ना मिरचीच मिरची आमच्या ह्या पाहुण्यांची बारकी मिरची मिरचीच मिरची लवंगी मिरची मिरचीच मिरची आमच्या ह्या पोराची बारकी मिरची मिरचीच मिरची लवंगी मिरची मिरचीच मिरची कडक मिरची आणि ह्यो माझा परेशान मी त्याच्या आरची यांच्याकडून तुला पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं नाव सांगायचं अंकित पाष्टे आणि आंटी आंटी पाष्टे आंटी आंटी हा आणि तिची त्याची घंटी वाजली पाहिजे असं नाव झालं पाहिजे. आंटी पाष्टे कुठे आहे तो त्याला मावशीला नाचवायचा डान्स करायचा आंटी आंटी पाष्टेला आंटी पाष्टे मावशीकडे यायचं आहे. आंटी तर मस्त आंटीची तर मस्तच घंटी वाजवणार बर नाव घेते बर का रामनवमीचं सण बेल ठेवते वाकून आणि आंटी माझ्या काष्टीक बघतोय वाकून यांच्याकडून तुला 50 रुपये आलेले आहेत. त्याचं एक नाव झालं पाहिजे खसखसी त्यांचं नाव तर खसखशीतच घ्यायला अनुष आणि बर प्रदीप बर घेते मस्तच नाव घेणार आहे. घेऊ का ग मावशी अगं वळ की तुला काय फार भरले होय बोलती बोलती घेते नाव बर का बर रताळ्याच्या भाजीत पण रताळा माहिती आहे का ग तुम्हाला माहिती आहे का मुल्याच्या भाजीत काय कशाच्या मुळ्याच्या भाजीत टाकू आहे बरं टाकते मुळ्याच्या भाजीत टाकते बरं मुळ्याच्या भाजीत बीट टाकते किसून त्याचं नाव काय हो प्रदीप बर मुळ्याच्या भाजीत बीट टाकते किसून आणि प्रदीपरावांचं नाव घेते अंकुशरावाच्या मांडीवर बसून
अनन्या संघाची स्टार मालकी बर अनन्या शेलार बर या संघ मालकीनेकडून बर ती खास प्रीती जिंटाची पंजाब वायरलची पार्टनरशिप आहेत आणि आज या रामवाडी मोडे गावात ती अनन्या संघाची मालकीन आहे बर आणि ती तो संघ विकत घेतलेला आहे. अच्छा. तुझ्यासाठी ती 200 रुपये दिलेला आहे. त्या संघासाठी चांगलं नाव झालं पाहिजे खनखनी. मस्तच घेणार हो ओके एकदम खसखसवून घेणार हा ए पूर्ण घेऊ का रे ए बाबा घेऊ का रे हे कार पिवळे ती सगळीच चाटल कंपनी हे मावशी समीर जाधवलीला 50 रुपये दिले एक नाव घ्यायचं आहे. बर बर किती आणि भारतीराम पाटील बर हा त्यांनी बी दिले काय 100 रुपये दिले. बर घेते त्याला एक नाव घेऊन गेलं तरी झालं. बर बोलतो चालतंय खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका बर का तुम्हाला अगं ऐकताय ना बर खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका खोक्यात खोका दारूच्या बियरच्या बाटलीचा खोका बर का आणि तो माझा मी त्याची म्हणीन तो माझा खोका हे मावशी सुदीप चव्हाण यान तुला 200 रुपये दिलेला आहे. हसकाचित नाव झालं पाहिजे. त्याचं पण नाव झालं पाहिजे का हा. बर समीर जाधव पण काय पण झाला पाहिजे. समीर जाधवचं पण घेते बर का बर समीर जाधवला नाचवायला समीर जाधव नाचायचं हा लालमणी तोडलं काळमणी जोडलं आणि समीर साहेबांसाठी माझा आई बाप सोडले आणि माझा पहिला बॉयफ्रेंड सोडला अगं पानवाल्याने तुला नाव घ्यायला सांगितले. तोडकरींच्या तिथं पानवाले नाही का आपलं दादा दिनेश जाधव साहेब यांचं नाव खसखशीत घ्यायचं. त्यांचं बी घ्यायचंय का हो आता गाजर साऱ्यांची एवढी नावं आणायची कुठं अहो त्यांचं एक तुम्हीच घ्या की मग अहो घ्या की बाजारातून आणलं लाल लाल गाजर. बर अगं मावशी अहो ऐकते की बाजारातून आणलं लाल लाल गाजर. बर 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 अहो जाधव साहेब हो तिथे जाधव साहेब पानवानी आता लावू नका मला नजर. पण तिथं असं म्हण नाही मावशी जरा कम्मल हळवली पाहिजे का होऊन जाईल. आणि आंटीला घेऊन नाचवायचं हा बघा आंटी प्रदीप पाष्टे त्यांच्याकडून तुला 10 रुपये आलेला आहे नखपालीसाठी. त्यांचं नाव नाही घ्यायची त्यांचं नाव बिलकुल नाही घ्यायची हा तर एक नाव घ्यायचं बाकी राहिलंय. त्यांचं फक्त हवा सोय करते
कुस्तीच्या मैदानात बोला की केलं मला गार. बघतोय बाया. अहो कुस्तीच्या मैदानात केलं मला गार. आणि सुधीरराव लय मोठे तुमचं हत्यार. बघतोय बाया. बरं, ए, फटाकडे. अगं बोल मावशी. आता एवढं लगबगीने बोलवायचं काय रे? अगं मावशी, बोल की. आम्ही जवान पोरी. तुम्ही जेवण पोरी कुठं चाललाय? मारायला चाललाय काय? अगं मावशी, आम्ही मथुरीच्या बाजारात चाललोय. मग तुमच्या बाजारला चालले तिकडे काही मारायला चाललंय भाई? तिकडे काही वाघ आहे का काय आहे? सगळं वाघ बसले. अगं मावशी, वरती आणि हल्लीचं जमा तुला माहितीच मला आहे. माहितीच आहे. कोण डोळा मारी. पण तुझं झगावडी. अगं बोल की. अगं मावशी, बोल की. मग आमच्यासोबत एक मावशी नको का? नेकी ही बाई इथं बसली. तुला मावशी अगं मावशी, मावशी जातेस का ह्या पोरींबरोबर? नाही. बोल. अगं मावशी तूच चल. मी हवंय. हो. अगं पण घेतलंय काय नेसलंय काय काहीतरी सांगा की. इश्श मावशी, मला लाज वाटते. आता काही लाज वाटते? तुझा नवरा बसलाय का सासरा बसलाय काय कुठं? आता बोल की खटा पिकी सांगू मावशी, लवकर बोल. मी घेतलंय खवा. ए पोरीनो, हिनं घेतलंय खावा बर का ग? मावशी ऐका येते ना? हो ऐकायला येते. इश्श मला लाज वाटते. आता बघा हिनं खावा घेतलं. हिला वाटतं सोन्याच्या इटा घेतले. ती नुसती मुरडली. अगं बोल की बिकी नाही तर लाज घालीन बघ. अगं मावशी, लवकर बोल. मी घेतलंय खवा. हिनं घेतलाय या खावा. मी नेसलंय बघ कसा नववानं. ए भाई मागे गेल्या रामनवमीला बिहेच पातळ होतं. मावशी ऐक. अहो बोला की. अगं सरपंचांनी तुझ्यासाठी 200 रुपये दिलेले आहे. त्यांचा मी आभारी आहे. रवींद्र रेवाले सरपंच आहेत. बरं. यांनी तुला 200 रुपये दिलेले आहेत. बरं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे नाव झालं पाहिजे खसखसीत. आता नाव नाही होणार. चालतंय की त्यांचं एक नाव घेणार बर का. हा मस्त घेणार नाव. चांगलं खसखशीत घेणार, घासून घेणार, पुसून घेणार. ए बायानो घेऊ का ग? काय चाललंय का जरा बोला की. काय जेवल्या बाय भाई? बर त्यांचं नाव काय आहे व? रवींद्र चव्हाण साहेब. रवींद्र चव्हाण साहेब. बर का? रिमझिम पडतायत पाऊस. पण ऐकताय ना व? रिमझिम पडतायत पाऊस आणि माझ्या दारी रुजलं या गवत. रिमझिम पडतायत पाऊस आणि माझ्या दारी रुजलं या गवत. हो सरपंच साहेब, आता आणू नका दुसरी सवत. आलो. या ठिकाणी आमच्या ढोलकी पट्टूसाठी बक्षीस आलेलं आहे 100 रुपये. राकेश चव्हाण यांच्याकडून आमच्या नारायण पाहिजे यांना 100 रुपये आले आहेत. अरे फटाकडीनं सांगितलं तिने घेतलाय खावा आणि नेसले नवा. तुम्ही काहीतरी घेतलंय असलं हो का? मग बोलायला काही जीव झडते बाई. आता बोल नाही तर हिल्ला आणि ते डबड तुझा एक करून काही हिशाब. लवकर बोल. मी घेतलंय लोणी. ए पोराने हिने घेतलाय लोणी बघ. पुढचं बोल. तेच ना मावशी. माझं काही शाबूच आहे. मी बहिरी नाही. लवकर बोलायचं. मी घेतलंय लोणी. तू घेतलंय लोणी. मी घेतलंय लोणी. आता मी घेतलंय लोणी. आता बोल की पुढचं. हाय का बघू नका कोण. ए पळे सगळे येंगीच आहे. तुझ्याकडे बघायला कोणच नाही. आता ह्या पोराला नाही त्याची वेगळी का काय? ह्याला बाबा हवी करत ती तुला. ह्याला हवी ह्याला लय जोमात आलाय बर का. बर ए फटाकडे लय मेकअप केलायस ना. बोल पटकन बोल. आता बया त्याचं काय समजावं? अगं मावशी, आता बोल की. ती मोनी हाय. ती मोनी आहे. तिचं म्हणणं असं आहे. तुझं काय म्हणणं?
मावशी ऐकतेस ना? अगं मी ऐकते की. ती बोलते ईश्वर मला लाज वाटते. आता बघ, ती म्हणतीये लाज वाटते, ही म्हणतीये लाज वाटते. हे तुझा नवरा आहे का सासरा? बोल लवकर. तिचं म्हणणं असं आहे, तिचं म्हणणं काय आहे? मी घेतलाय डालगा. तिनं घेतलाय डालगा. ए बायानो, कुणाची पातेरी यात्रायच्या का गं? बरं सांग लवकर. मी घेतलाय डालगा तिनं घेतलाय डालगा आणि आंटी नाव धरून मला बालगा. चला ए बाबा, माझा सिलेंडर चांगलं वाजव म्हणजे मला बी नाचायला जोश तेव्हा हाताला घडी घेतले ना त्याला डान्स करायला न्यायचं. तेव्हा बसलं काढून का लवकर पैसे आलेले आहेत आंटी कडून. आता बोल की कशा विचारलं तू काय गेलं, तू काय घेतलंस, कोण मेलं, कुठे गेलं, किती कार्य, किती लाडू, किती जिलेबी खाल्ल्यास. मग तू पण काहीतरी घेतलं असशील ग. मी तुझी बगडा घेतली, मी तर तुझी हाडा घेतली असं बोलू शकतेस. अगं माझा नवरा आजारी, माझं सारं काष्ट पोका पोका. अगं मावशी काहीतरी घेतलं असशील वाईट. अगं बाया माझा नवरा आजारी, माझं सारं काष्ट पोकळ झाले. आता मी काय का घेणार बायानं सांगा. हे पाकिट इकडनं लोड होतंय, आता काय घेणार सांग. असं काय घ्यायला होता सांग. त्या पाकिटात 100 रुपये पण नाही आणि ते सारखं खाली येते गळा 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 गळा. ते आता सारं झंपर ढिलं झालंय, त्याच्यातनं बुळबुळ बुळबुळ खाली येते. आता मी काय घेणार सांग बरं. अगं मावशी घेतलं असशील ग. बघितलं काय? घेतलंय 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 ऐकशी ना माझ्या घेतलंय मी. पण मला बी लाज वाटते बरं का. तुम्हाला जवान पुढे लाज वाटते, पण म्हातारीला लाज नाही वाटणार नाही. मला बी लाज वाटते, मी नाही सांगणार. सांग गं मावशी. मावशी सांग. हो काय बरी सांगू का वा? काही सांगा की सांगू का? त्यांच्या आतलं घेतलंय, माझ्या बाहेरचं घेतलंय बरं का. त्यांच्या आतलं घेतलंय, माझ्या बाहेरचं घेतलंय. आता ओळख पाहू काय घेतलंय. अरे ओळख की काय माहिती. बघितलं का? त्यांची बाणी आणि कायला घेतली आणि माझं हे बाहेर घेतलेलं रामाची माझं जंपर इकायला घेतलंय बरं का. चला आता लवकर नाही का. हे बाबा वाजत नाही
चढाई घागर तडाकली गोड्या करीना दगावल्याने काय घेतलं शिकायला काय घेतला बरं का बघितलं आणि मावशीला कुणाचा पिस्ते तू नाव घेतोय हे शेंडा काय बसवलंय का तू नाकाचा शेंडा काय दुसरा बसवलाय नाव घेतलंय काम घेतो ना हे लवकर हे ऐका तुमच्या लग्नात या नवऱ्याचा नाव आता हांद्याव हांदत हात आपलं काय हांद्या हांद्याव हांदत हात चांगलं घे मेल्यात चांगलं घे नाही तर कुठे पुढे बोल त्यावर जेवढे पलाट मोठे काय पलट मधल्या हांड्याला पडला भात मधल्या हांड्याला पडला भात मोठे काय मधल्या हांड्याला पडला भात हे मेल्याचं नाव आहे ते नाव बोला ती आणि कशा पाहिजे तुम्ही आले कशा पाहिजे आम्हाला त्रास देताय अगं मथुरेचा बाजार मोठा आहे आणि ते तुम्हाला कोणी सांगितलं बाजील बोलणार मी अगं पुढे जाऊन गेला ना तुझ्या बापाला पण ऐकलं आता काय बोलती माझ्याकडे केवढं इंजन आहे माहिती आहे का लवकर सांगा अगं माझ्या जवायच्या आज्ञा आहे होय हा भगवान श्रीकृष्ण त्यांनी मला सांगितलेलं आहे बोलवा की गवळण सागरला जाऊ द्यायचं नाही बोलवा की त्यांना आम्ही बोलवा हा बोलवा बोलवा लवकर लवकर बोलवा लवकर बोलवा दिसलं ना त्याच्यात तू काय माहित अगं माझं जेव्हा रे हो देवानो एक पण मागे हो देवानो एवढा आगा काय बरं का बापनी कुणी लपवत नाही हे माझे जेव्हा तिच्या चंप माझा अहो देवानो काहीतरी खतपी चाकी पार वाळून गेलाय तुम्ही हा? बया 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 किती सुटली आणि म्हणून या कमला मावशीनं मथुरेच्या बाजारला जायचं पाप केलं पाप त्याच्यासाठी मी तुम्हाला शरण येते एखाद्या उन्हाळ्याच्या किल्ला मला
हॅलो रणजित जाधव यांचं असं म्हणणं आहे मावशीने एक लावणी नाचली पाहिजे तर एक लावणी नाचायचं सुस्वागतम स्वागतम आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमाला आपण रफिक साहेब होतो आणि आता
नमस्कार मंडळी, नमस्कार. आज रामनवमीचा पर्व, भगवंताचं पदार्पण. खरोखरच आज आमचं अहोभाग्य. आज रामनवमी आणि ती पण रामवाडीमध्ये. खरोखर ग्रामस्थांचं अभिनंदन. आम्हाला आमंत्रण करून, परंतु ह्या झळझळच्या उन्हामध्ये रामाचा जन्म का झाला, तर रामापासून आपल्याला एक वस्तू भेटलेली आहे आणि ते पण कुठलं, रामायण आणि महाभारत. ह्या दोन वस्तूवर मानवाचं जीवन अवलंबून आहे आणि ते सतत चालू आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. मर्यादा आपल्या प्रपंचामध्ये कुटुंबाची कशी राबवायची हे रामनवमी आपल्याला शिकवते. उद्यापासून आज रामनवमी आहे मानली, परंतु ते विचार आपल्या जीवनामध्ये कसं प्रकट करायचं, प्रत्येक मानवाने हे शिक्षण घ्यायचं की आजची रामनवमी, उद्यापासून मी सुरुवात करणार. बापाने मुलासोबत कसं वागायचं, आईने तिच्या नवऱ्यासमोर कसं वागायचं, बहिणीने भावासमोर कसं वागायचं, हे शिक्षण आपल्याला रामाने दिलेलं आहे आणि ते पण आपल्याला अंगीकार करायचा आहे. तरी ठीक आहे, आजच्या सगळ्यांना तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. त्या भगवंताची कृपा आहे आपल्यावर. आज माझा मुलगा मुंबईवरून या रामनवमीच्या उत्सवाला हजर होणार आहे आणि रामनवमीचा उत्सव म्हटल्याच्या नंतर इथूनच एक कॉल गेला मुंबईला, अरे बाबा आज रामनवमी आहे, तू येतो का. तर पिंजाने फोन केला. अहो तो काय रोजचा नेहमी रिक्षावाला, पिंजाने फोन लावला, अरे बाबा तुला यायचंच आहे. बघतो आता माझा मुलगा कदाच उतरला असेल तर आलाच असेल, हे मला खात्रीपूर्ण माहिती आहे. आलो. दादा म्हातारा पुढे काहीतरी भाषण करतोय, मरायला अर्धी बाटली टाकून मोठ्या रामनवमीच्या भाषा टोकतोय. म्हातारीला खंगणीला जेवण मिळाली. अहो कसली म्हातारी म्हातारी, आपल्या यायचं म्हणून यायचा. काकवाले आमची काकवाले काय कुठं आहे, ती काय तिथं बसले. काको आता असतोच का जरा, मी तुला तिकट द्यायची. आई आली म्हणजे तिकडे आई आले काको. नाही म्हातारी आली इकडे नसर आली, बिया मी भाव आहे तिचा. पण नाही म्हाताऱ्याचा आहे डेंजर. पण शेवटी काय आई बाप आहे ना. अहो कसली आई बाप, ही म्हातारी आहे ना. माझी म्हातारी वाट्याचा पाणीनी सुट्टीचा खलकवली सुट्टवली सासरवाडी. पण आता आलोय तर आपला बघून जातो. आणि अध्यक्षांनी लय त्रास दिला होता आणि या म्हाताऱ्याने त्या पिंट्याला पाठवलं, त्याच्याऐवजी तो दुसरा आपला आमचा हाताला पाठवलं नाही. हो पिंट्या उचलला देणं डायरेक्ट गणपती कृपामध्ये. दादा इथं चांगली भेटते, दादा तिथं चांगली भेटते, दादा स्टँडच्या पाठी का वजरी पाव भेटतो, दादा खाली उचलले आमका मला. अहो कमीत कमी 1700-1800ला फाडला आणि इथे येऊन परत 500 रुपये घेतला. दादा पिंट्या तरी काही कमी आहे असू द्या मूर्त्या चालताय दादा. आणि दादा बरेच दिवसाला आला, जाऊ द्या खाऊ द्या. पण म्हाताऱ्याचा समाचार घेतो. अहो 4 पडा झाली 4 पडा, पण कधी नाही बालकपणाला म्हातारीला पाठवला का कशाला पाठवला. आज समाचार घेतो. बाबानो मला वाटतं टाकायला गेला असेल तिथं खाली चिरकेला उतरू मारायला.